नऊ रंग नवरात्रीचे, नऊ अंग स्त्री आरोग्याचे या आपल्या मालिकेतल्या 7व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. इतर कोणत्याही अवयवाच्या तुलनेत आपण विशेषतः महिला दातांच्या दुखण्याबाबत कायमच दुर्लक्ष आणि चालढकल करतो. परंतु दातांचं आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. विशेषतः मेनोपॉज नंतर तर तोंडाचं कोरडं पडणं किंवा हिरड्यांना सूज येणं, दातांचं हालायला लागणं अशा अनेक समस्यांना स्त्रियांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणूनच याबद्दलच्या चर्चेसाठी आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत श्री गुरुजी रुग्णालयाच्या पूर्णवेळ दंतरोग चिकित्सक म्हणजेच डेंटिस्ट डॉक्टर गौरी पाटील मॅडम. मॅडमचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. आपण आपल्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. सर्वप्रथम मला विचारायचं आहे की हा आपला मेनोपॉज नंतरचा कालावधी किंवा पेरीमेनोपॉझल पिरियड यांचा आणि दाताच्या आरोग्याचा नेमका संबंध येतो का आणि कसा? पेरीमेनोपॉझलच्या विशेषतः आहे काही लक्षणं दिसून येतात दाताच्या संबंधित. तर तोंडामध्ये कोरड पडणं, स्पेशली इस्ट्रोजन लेवल्स कमी होतात पेरीमेनोपॉझल स्टेजमध्ये, त्यामुळं लाळची सेक्रिशन्स जे असतात ते कमी होण्याने ड्राय माउथ असे सिम्पटम्स दिसतात. आणखी दाताची कीड वाढणं किंवा हिरड्या सुजणं असाही प्रॉब्लेम येऊ शकतो का? तीव्र लक्षणांमध्ये दिसतो असे संबंध येतात की सूज येते हिरड्यांना आणि कधीकधी बर्निंग माउथ सिंड्रोमसुद्धा दिसून येतात. मेनोपॉजच्या नंतर आपण दातांचं लूजनिंग किंवा दातांचं हलणं देखील पाहतो. तर हे होणं टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत का? आणि जर झालं तर त्यासाठी ट्रीटमेंट कोणती? दात हलायला एकंदरीत अचानक नाही लागत. काही कालावधींमध्ये हळूहळू ते हलायला सुरुवात होतात. तर ह्याच्यापूर्वीच ज्या वेळेला आपल्याला बारीक सारीक लक्षणं दिसतात त्याच वेळेला दातांना क्लिनिंगसाठी आपल्या डेंटिस्टकडे भेटून क्लिनिंग करून घ्यावं. हवं असेल तर गरज पडेल तर डेंटिस्ट तुम्हाला सांगतील की स्प्लिंटिंगची गरज आहे. दातांना एकंदरीत एकमेकांशी असं बांधून ठेवण्यासाठी एक विशिष्ट ट्रीटमेंट केली जाते जेणेकरून ते दात हलणं थांबतात. अजून बरेच ट्रीटमेंट मॉडॅलिटीज तुम्हाला सजेस्ट केले जातील. आणि हा जो आपला मेनोपॉज नंतरचा पेरीमेनोपॉझल जो पिरियड आहे त्यामध्ये एकूणच दाताचं आरोग्य, तोंडाचं आरोग्य, त्यांची स्वच्छता हे घेण्यासाठी काय करावं लागेल याची थोडक्यात माहिती मिळू शकेल? 2 वेळा ब्रश तर हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण थोडंसं रात्रीचा ब्रश आवर्जून केला पाहिजे. त्याच्यानंतर माउथवॉश वापरणे, हिरड्यांचा मसाज करणे आणि फ्लॉसिंग करणे हे गरजेचं आहे. तोंडामध्ये अन्नकण अडकून राहिले आणि त्यांना दुर्लक्ष करणे ह्याच्यामुळं दातांना कीड निर्माण होते. तर एकंदरीत आपले दातांची स्वच्छता राखणे आणि ॲटलिस्ट 6 महिन्याला एकदा डेंटिस्टला भेटून चेक करून घेणे हे गरजेचं आहे. 6 महिन्याला एकदा भेटून डेंटिस्टकडून चेक करून घेणे गरजेचे आहे, ही नवीन माहिती मिळाली. आता याच बरोबर काही आधुनिक सौंदर्यविषयक दाताच्या ट्रीटमेंट्स किंवा रिअरेंजमेंटच्या ट्रीटमेंट्स सध्या उपलब्ध आहेत. तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती किंवा त्याचं मॅक्झिमम एज लिमिट किंवा त्याचे काही दुष्परिणाम आहेत का याबाबतची थोडी माहिती हवी होती. सुंदर दिसायला काही वय नसतं. प्रत्येकाला सुंदर कधीही दिसू शकतो. म्हणजे 60ला सुद्धा आपल्याला छानच दिसायचं असतं, प्रेझेंटेबल दिसायचं असतं. ह्याच्यासाठी आपल्याकडे बरेच ट्रीटमेंट्स आहेत. लहान मुलांसाठी जसे ब्रेसेस लावतात तसे जसं वय वाढतं त्यावेळेला सुद्धा आपण ब्रेसेसची ट्रीटमेंट घेऊ शकतो. आधुनिक पद्धतीने पण ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत जिथे ट्रान्सपरंट अलायनर्स लावून ट्रीटमेंट दिलं जातं. जसं की लॅमिनेट्स, व्हिनियर्स, स्माईल डिझायनिंग ही सुद्धा ट्रीटमेंट मॉडॅलिटी आहे. आता शेवटचाच प्रश्न की एकूणच दातांच्या किडण्याकडे किंवा दातांच्या कॅव्हिटीजकडे, इतर दुखण्याकडं दुर्लक्ष का करू नये आणि आपल्या या महिला वर्गाला 40शीतल्या आणि 40शी नंतरच्या मेनोपॉज एज नंतरच्या महिला वर्गाला आपण दातांच्या आणि तोंडाच्या आरोग्याबद्दल एकूणच काय सल्ला द्याल?
स्त्रियांना आणि इतर सगळ्यांना पण हे एक महत्त्वाचं आहे की आपण अन्न जे घेतो हे आपल्या मुखातून जातं. तर हे जेवण जे जेवलं जातं ते बारीक होतं का, व्यवस्थित त्याचं पचन होतं का, आणि जर पचन व्यवस्थित झालं तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहतो. त्यामुळं दातांचं आरोग्य राखणं हे खूपच गरजेचं आहे. दात आपल्याला इवन प्रेझेंटेबल दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी सुद्धा ते एक इनएव्हिटेबल ऑर्गन आहे. त्यामुळं दातांचं आरोग्य हे नेहमीच महत्त्वाचं आहे. धन्यवाद.